तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नीट परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा गेला आहे। हे केंद्र सरकारचे अपयश असून याविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून देशभर आवाज उठवला जात आहे। त्याच अनुषंगाने येत्या 18 मे रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जळगाव जामोद तहसील कार्यालयावर निदर्शने करण्याचा इशारा जळगाव जामोद काँग्रेसच्या वतीने देण्यात आला। असा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिला आहे। शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या ह्या केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी व नीट परीक्षा पेपर फूट प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, 22,80,000 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलणाऱ्या कुलकर्णी, वाघमारे व इतर सर्व संबंधित आरोपी अधिकाऱ्यांना बडतर्फ करून कार्यमुक्त करण्यात यावं, प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्यात येऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी। तसेच शेतकरी बांधवांना शेती मशागतीकरिता ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांचं महत्त्वाचं साधन आहे आणि त्याला डिझेल लागते, परंतु पेट्रोल पंप धारक शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देत नाही। त्यामुळे शेतकरी बांधवाला आपला ट्रॅक्टर 15-20 किलोमीटर पंपापर्यंत न्यायला लागत आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवाला नाहकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। म्हणून आणि देशाच्या इंधन संपत्तीची बचत व्हावी म्हणून शेतकरी बांधवांना ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये डिझेल देण्याची मागणी या निमित्ताने काँग्रेसकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे या आंदोलनाला जळगाव जामोद मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष भाऊराव भालेराव यांच्याकडून देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव। नमस्कार मंडळी, बंधूंनो, शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी व नीट परीक्षा पेपर फूट प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी, 22,80,000 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलणाऱ्या कुलकर्णी, वाघमारे व इतर सर्व संबंधित गुन्हेगारांना, अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करून कार्यमुक्त करण्यात यावे व ह्या आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी, जेणेकरून हे आरोपी पुन्हा बाहेर येता कामा नये। केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी तात्काळ त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा। बंधूंनो, मे महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना शेती मशागतीकरिता ट्रॅक्टर हे त्याचं महत्त्वाचं साधन आहे आणि या ट्रॅक्टरला डिझेल लागते, परंतु पेट्रोल पंप धारक शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देत नाहीत। परिणामी शेतकऱ्यांना 15-15, 20-20 किलोमीटर पंपापर्यंत ट्रॅक्टर आणावा लागतो आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो। म्हणून आणि देशाच्या इंधन संपत्तीचा बचत व्हावी म्हणून शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल द्यावे ही मागणी सुद्धा आम्ही या निवेदनाद्वारे शासनाला करणार आहे। बंधूंनो, नीट परीक्षा देणारे विद्यार्थी, पालक, शेतकरी आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बंधूंनी तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता ह्या आंदोलनात सहभागी व्हावे ही नम्र विनंती। धन्यवाद।